घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. पंचायत समिती ह्या प्रचारासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. तर माझ्याबरोबर या व्यासपीठावर आमचे नेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक साहेब, उपजिल्हा प्रमुख बापू धुरी, तालुका प्रमुख आमचे राजू राणे, सध्याचे आमचे उमेदवार बबन हळदिवे जिल्हा परिषदचे, मानसी मराठे पंचायत समिती, वाघेरी सरपंच राणे मॅडम आणि सुजाता हळदिवे. माझी इलेक्शनसाठी मत मागावी लागतील असं मला काय वाटत नाही, कारण का ह्या जिल्ह्यात ज्या पालकमंत्र्यांनी एवढी कामं केली आहे त्याच्यामुळे फक्त जर समजा राणे साहेबांनी किंवा आमच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान खासदार नारायण साहेबांनी जर समजा एखादा उमेदवार उभा केला तर ज्यावेळी राणे साहेब 90 मध्ये जर आमच्या मामांनी सांगितलं, ज्यावेळी मी त्यांच्या बरोबर सुधन बांगडेकर असताना मी जायचो त्यावेळी त्यांच्याकडे एक पद्धत होती की आता सांगतात किंवा 4 नावं मागवतात, ही त्यावेळी पद्धत नव्हती. त्यावेळी दादा फक्त वरून फॅक्स पाठवायचे. संदीप भोसले अजूनही आहेत, ते फक्त उघडायचे फॅक्स. बबन हळदिवेंचं नाव आलं त्याच्यावर मग कोणी विचारायचं नाही हे नाव तुम्ही का दिलात किंवा हा उमेदवार तुम्ही का दिलात. दादा जे उमेदवार देतील तो उमेदवार आणि जे देतील तो सभापती, अशी ही ख्याती होती. आणि त्याच राणे साहेबांनी आता ही युती सगळी घडून आणली. म्हणजे मागच्या वेळी जी काय उलटापलट झाली ती घडू नये त्याच्यासाठी मुद्दाम आमच्या राणे साहेबांनी त्यात पुढाकार घेऊन ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. आणि मामांचं एक वैशिष्ट्य होतं की आपले ST सावंत 10 वर्ष जिल्हा परिषदेचे 2 टर्म जिल्हा परिषद होते, सुधन बांगडेकर होते, मंगला गुरव होती, संदेश पटेल होते, त्याच्यानंतर मी होतो. आणि ह्या सर्वांना निवडून आणण्यात बबन हळदिवेचा मोठा सिंहाचा वाटा होता. कारण बबन हळदिवे प्रत्येकाच्या तळागाळात प्रत्येकाच्या मनात रुजलेले आहे. जरी समजा ते कुठचंही काम करताना मागे पुढे न बघता प्रत्येकाच्या घरात चुलीत म्हणा, त्यांनी म्हणाले मनात आहे, खरोखरच मामा मनात आहे. आणि शेवटची इच्छा होती काय कर्मसमारोह बघा, त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणातून निवडणुकीची सुरुवात केली आणि त्यांची इच्छा होती की मला, आणि मी त्यांना सांगितलेलं होतं विठ्ठल मंदिरातच की मामा तुला आम्हाला त्या सभागृहात पाठवायचं आहे की ज्या सभागृहात तू मला पाठवलंस. मग त्याच सभागृहात त्यांना संधी आली. राणे साहेबांच्या मताने सर्वांच्या कुटुंबातून, म्हणजे एक असा कुटुंबातलाच माणूस होता राणे साहेबांच्या की मामा हळदिवे, आणि तो कुटुंबातल्या माणसाला जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी मिळावी ही सगळ्यांची इच्छा होती. आणि सर्वांची अशीच इच्छा होती की बाबा काही करून आपण मामा हळदिवेला जिल्हा परिषदेच्या त्या सभागृहात पाठवावं. तर आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री आणि आपल्या विधानसभेचे आमदार नितेशजी राणे साहेब व्यासपीठावर आलेले आहेत. तर त्यांना पुढचे कार्यक्रम म्हणजे बरेच कार्यक्रम आहेत, मुंबईत होते आणि आज आपल्या सिंधुदुर्गात प्रचारासाठी म्हणा किंवा काही ठराविक लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा वेळ बहुमूल्य आहे, कारण का त्याला पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे, बाकी महत्वाची कामं आहेत. त्याच्यामुळे त्यांना आपण जास्तीत जास्त कमी वेळेत त्यांना आपण रिकामी करायचं आहे. आणि ज्यावेळी का उमेदवार दिला, म्हणजे आता मी त्याच्या आधी सांगत होतो की राणे साहेबांची सिस्टीम होती की कुठचाही उमेदवार, ते आता आमच्याकडे अशी सिस्टीम आहे की 4 लोकांची नावं जातात. राणे साहेब होते त्यावेळी ही सिस्टीम होते. राणे साहेब फॅक्स पाठवायचे संदीप भोसलेंकडे, हा उमेदवार सभापती असू दे नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याच्यात अग्रीमेंट असायचं हा तुम्ही का दिलात म्हणून. हे आता नवीन पायंडा पडला तो चुकीचा आहे आणि तो तुम्ही याच्या पुढे असाच करावा अशी आमची तुमच्याकडे विनंती आहे. व्हिडिओ काढून ठेवा. आणि त्याच्यामुळे आपला विकास 100% ज्यावेळी नितेश साहेब ज्यावेळी सांगतात एखादं मी काम करतो, विकासाच्या मागे आपण प्रत्येकाने राहिलं पाहिजे. आपली केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, जिल्हा परिषद सत्ता आली, ग्रामपंचायत आली तर आपले एकमुखी म्हणजे कोणाकडे निधी मागण्याची गरज नाही. आता जर समजा पंचायत समिती जिल्हा परिषद जर समजा लीड आपल्याला जास्त मिळालं तर नितेश साहेब आपल्याला सांगतील तुमच्याकडे लीड किती. जर समजा आपण विकास काम मागायला ज्यावेळी जाणार त्यावेळी तुमच्या
मतदारसंघात मला लीड किती मिळालं, मतदान मला किती मिळालं. जर समजा आपण विरोधी उमेदवाराला सुद्धा मतदान जास्त दिलं तर नितेश साहेबांचा मला सभा माहिती आहे, इकडे मी निधी कमी देणार हे पहिल्यांदाच सांगतात. त्याच्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे. जर समजा आपला विकास निधी पाहिजे असेल तर आपल्याला 100% आपल्या महायुतीचे उमेदवार बबन अळदिवे, जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे मानसी मराठे यांना 100% मतदान केलं पाहिजे. मी जास्त वेळ घेत नाही, येथेच थांबतो कारण की साहेबांना पण पुढे जायचं आहे, बरेच कार्यक्रम आहेत. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.